तर एका बाजूला सागर मंडल. हे मात्र सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती त्या ठिकाणी सुनील या गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाज ठरेल का हे देखील मात्र पाहिलं जाईल. तर स्ट्राईक एंडला आकाश आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिलं सागर मंडल. या ठिकाणी आई माऊली नंदाडी संघाच्या माध्यमातून 2 बॅटल आणि एक बिग बॅटल पाहायला मिळेल. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन, चेंडू हाताळला जरूर, संधी निर्माण झाले. इथून चुकी होईल का? इथून चुकी होणार नाही. यस, गुड जज, विकेट टेकन. फलंदाज बाद होताना आकाश मात्र गोल्डन टचचा शिकार. फलंदाज बाद, गॉन. धन्यवाद. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली आणि मला सुनील नावाचा ब्रँड का म्हटलं जातं आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून पहिल्या चेंडूवरती नसती एक चांगला क्षेत्ररक्षण सचिन मात्र चेंडू खाली आला होता, कुठेतरी फंबल झाली होती पण स्वतःला सावरला आणि एक जबरदस्त असा झेल. आणि नक्कीच मैदानाच्या अगदी चहूबाजूला आपण पाहिला तर सावरे गावचे मात्र महिला बाल वर्ग देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महिलांचा समावेश आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम या नक्कीच आपल्या गावासाठी मात्र शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष हार्दिक सप्त सुमनाने स्वागत. इथून गोलंदाज सुनील आहे बॉलिंग ट्रॅकवरती, तर लेफ्ट हँड बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश गोलंदाजी मार्कवरती सुनील पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करेल का हेही देखील मात्र पाहिलं जाईल. कारण की इथून नुस्टार सावरे संघ आपण पाहिला तर देखील चांगला संघ आहे. एका बाजूला आई माऊली नंदाडे हा संघ देखील मातंबर तुल्यबल आणि लौकिक संघ पाहायला मिळतोय. यावेळी स्पेस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. चेंडू बराच काळ हवेत, इथून चेंडूला सरळ लॉफ्ट केलं जात आहे. फाईन लेगला आलाय सी मारेगा पार, षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. आणि नक्कीच प्रेक्षकांची कुटुंब मांदेआळी पाहायला मिळतोय. आणि कॅमेरामॅनला विनंती असेल या आमच्या ग्राउंडच्या चहूबाजूला हे क्षणचित्र कैद करायचं आहे, जिथून हे आपण महिला बाल प्रेक्षक वर्ग देखील आहेत, पुरुष वर्ग आहेत, हे देखील मात्र मैदानाच्या चहूबाजूला हे क्षणचित्र कैद करायचं आहे. यावेळी रायटिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल, एक तेरी तो एक मेरी. इथून मी माझ्यासाठी माझ्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील करेन. गोलंदाज पुन्हा एकदा सुनील, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी डॉट बॉल, बॅक टू बॅक पुनरागमन केलं गोलंदाजाने. आतापर्यंत हावी ठरला फलंदाजावरती, कारण की हे क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ हा अनिश्चितीचा खेळ आहे. कधी गोलंदाज हावी ठरतोय तर कधी फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण यावेळी चुकी करतोय. हे मात्र अतिथी देवो भवचा आशीर्वाद दिला जातोय. इथून मात्र नक्कीच जीवनदान संदेशसाठी पाहायला मिळालं. इथून गोलंदाजी चांगली साकारली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिला सुनील. या गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या शेवटच्या आणि अंतिम चेंडू बघते किती धावा जमेल हे देखील पाहिलं जाईल. सागर मंडल आहे, सपाले गावचा ब्रँड नेहमी नक्कीच म्हटलं जातं. चांगला फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं सागर मंडल. तर एका बाजूला सुनील, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका, चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. या एकेरी धावेला धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज 8 रन ऑन दी बोर्ड, 8 धावा. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया टीजेला संधी.
धन्यवाद, थँक्यू. नो मॅन गोलंदाजी मार्क वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय विशाल बरड. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. तर एका बाजूला सागर मंडल बेस्ट वर्सेस बेस्ट इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनुभवाचं भंडार आहे. एका बाजूला गोलंदाज तर एका बाजूला फलंदाज. पहिलाच बॉल उडावलाय, जरूर लॉप केलाय आसमानी टोळा. सुनील मात्र चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सागर मंडलच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. नवीन त्या ठिकाणी फलंदाज चौथ्या क्रमांकाचा साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हे थोडं मात्र नक्कीच वर्चस्व गाजवेल का, वरचढ चढेल का, हे देखील मात्र पाहायला मिळेल. कारण की छोटा पॅकेट बडा धमाका पाहायला मिळेल का, मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहायला मिळेल का, अनेक प्रश्नचिन्ह आहेत मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटल पाहायला मिळेल. यस, इथून क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल पाहायला मिळतोय. विशाल बरड आहे बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडूवरती विकेट एक मोठा गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त जरूर झालंय. विशाल बरड आहे बॉलिंग ट्रॅकवरती. तर एका बाजूला साहिल हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस पहिलाच बॉल थोडासा डॉट बॉल आला. इथून मात्र चांगली गोलंदाजी. पुनरागमन केलंय गोलंदाजाने. इथून आतापर्यंत अधिराज्य गाजवत असताना न्यू स्टार सावरे संघाचा विशाल बरड पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. तोपर्यंत दोन चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस डॉट बॉल आलाय. कारण की प्रत्येक डॉट बॉल सोन्याच्या किमतीतला गणला जाईल. कारण की महत्त्वाचा सामना आहे. इथून जर हुकला तो संपला आणि इथून पराभवाच्या वाटेवर चालावं लागेल. परतीचा प्रवास करावा लागेल. गोलंदाज विशाल बराड. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने संधी निर्माण केली. सचिन पुढे सरसावलाय जरूर. इथून सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 10 आकड्यावरती 10 रन ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत 4 चेंडू मागे 2 धावा खर्च केला गोलंदाज विशाल बरडने. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. अक्रॉस द लाईन परफेक्ट इलेव्हेशन. आव देखा ना ताव, मला माझ्या संघासाठी पाहिजे धाव. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. इथून महत्वाचा षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाली. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न दर्शवतील का. इथून थांबवला जात आहे. इथून यस एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावा लागेल. इथून 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले. प्रथम फलंदाजी करत असताना 17 आकड्यावरती आई माऊली नंदाडी संघ. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद या ठिकाणी क्रिकेटचा महामेळावा, क्रिकेटची महाजुगलबंदी. तत्पूर्वी मी थांबतोय आणि देतोय DJ ला संधी. धन्यवाद, थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती
नागेशला प्रमोट केलं गेलंय, तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. तर एका बाजूला साहिल आहे. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न, यू मिस डेफिनेटली इट. इथून गेंद झूम झूम कर आई, घूम घूम कर चली गई. गेंद घूम घूम कर आई, झूम झूम कर चली गई. बल्लेबाज बल्ला लेकर खड़ा था, गेंद आई और गिलिया उडाकर चली गई. फलंदाज बाद या ठिकाणी साहिलच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद नागेश बरड. आता पलटवार केलाय त्याने. शेट बॅट्समनला डगआउटच्या दिशेने पाठवून देण्याचं कार्य केलं आणि म्हणतात ना, चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं. आणि म्हणूनच इथून नागेश मला तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज म्हणून का निवडला गेलाय आणि मला नुस्टार सावरे संघामध्ये का निवडलाय हे मात्र मैदानामध्ये सिद्ध करत असताना. म्हणून म्हणतात ना, कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, तर ते तुम्हाला मैदानामध्ये सिद्ध करावं लागतं. इथून यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय, डॉट बॉल आलाय आणि नवीन फलंदाज हेराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून पूर्णपणे पलटवार केला गेलाय नुस्टार सावरे संघाने. इथून महत्वाचा सामना आहे. गोलंदाज पुन्हा एकदा नागेश बरड, तर एका बाजूला हेराम हा फलंदाज पाहायला मिळतोय. वेळेस मात्र यस नो बीमर हाताळला गेलाय. इथून मात्र यस पंचांचा इशारा आलाय, बीमर चेंडू. इथून लायसन्स असेल हेरमसाठी, कारण की या चेंडूवरती फ्री हिटचा चेंडू असेल. इथून जर मात्र हा चेंडूवरती नक्कीच संधीचं सोनं निर्माण करेल का, हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज नागेश, तर एका बाजूला हेरम. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, फटका बसलाय. स्वतः नागेश बरड त्या चेंडू खाली आलाय. गुड जज. इथून मात्र झेल हा धरतीला दान केला जातोय, पण नक्कीच इरादे स्पष्ट, चांगले एफर्ट पाहायला मिळाले. कारण की थोडंसं अवघड असते स्वतः गोलंदाजी करून तदनंतर मात्र त्या चेंडूवरती पोहोचणं खूप अवघड असतं आणि त्याच कारणास्तव हा झेल थोडासा धरतीला दान केला जातोय. चेंडू आतापर्यंत आपण पाहिले 3 चेंडूंचा खेळ संयोगीरित्या समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तेज थर्रार वेगावरती सार, गतीचा रफ्तार, रफ्तार की सौदागर. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर कन्वर्ट करेल. नागेश बरड आतापर्यंत पलटवार केला या गोलंदाजाने. हा बी ठरलाय फलंदाजावरती. पुन्हा एकदा गोलंदाज नागेश बरड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. काही जबरदस्त बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. झेल या ठिकाणी फलंदाज फेल. धन्यवाद, थँक्यू. नागेश बरड आतापर्यंत पलटवार केला. नवीन फलंदाज संजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. गोलंदाज नागेश, मोठा प्रहार केला. यावेळी सुडवलाय संजयच्या बॅट मधून फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. इथून हवाई सफर आणि ताकदीचा वापर आलाय सरळ सीमारेखा बार. षटकार. इथून या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 25 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ अजूनही बाकी असेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक आमच्या संगीत कक्षामधून श्रवणीय सुमधुर संगीत.
तसेच या इनिंग ब्रेक नंतर आपण लॉस टाकणार आहोत. तसेच मी विनंती करेन आर्यन शिरगाव कॅप्टन आणि मामा फायटर वेबूर कॅप्टन आणि चालू असलेल्या दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्यापर्यंत आहेत. आपण या इनिंग ब्रेक नंतर लगेच लॉस टाकणार आहोत. आर्यन शिरगाव, मामा फायटर वेबूर आणि जो विजयी संघ असेल तो. शेवटचा आणि अंतिम षटक गाठण्यासाठी गोलंदाज अक्षय. अक्षय यादवला मात्र प्रमोट केलं गेलाय. गोलंदाज. पहिलाच बॉल खराब, चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र वन बाउन्स वॅकेंड एरियाला क्लिअर करेल हेरम नावाचा ब्रँडेड चौकार. 4. इथून पहिल्या चेंडूवरती काही जबरदस्त अट्रॅक्टिव्ह खराब चेंडू हाताळला गेला. यावेळी सचिन पुढे सरसावलाय जरूर. एक धाव मिळाली. दुसरी धावीचा प्रयत्न डेंजर रेनकडे आले होते पण इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 31 आकड्यावरती. 31 रन महत्वाचा सामना आहे. इथून जो हुकला तो संपला आणि परतीचा प्रवास करावा लागेल आणि सलग 365 दिवसाची वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी. गोलंदाज अक्षय यादव. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत सुयोग्यरित्या हाताळला गेला. एवढीच खोलवर टप्प्याची लेंथ लाईन होती. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. एकच धाबेवर सॅटिस्फाय. एकेरी धावेने धावफलक 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 32 रन ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. काही जबरदस्त सामना रंगतोय न्यू स्टार सावरे. तर एका बाजूला आपण पाहिला तर आई बाहुली नंदाडे संघ. एवढीच खोलवर टप्प्याची लेंथ लाईन. कुलर लेनचा चेंडू हाताळला. त्याच्यावरती आक्रमण. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. कारण की क्षेत्ररक्षण पोहोचण्यापूर्वी भरपूर कालावधी होता. त्यात कारणास्तव या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आलं. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. काही जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी आपल्या संघासाठी संकट मोचण बनत असताना हेराम आणि संजय. यावेळेस भन्नाट वेग तेज थर्रार राहिला गेला. इथून मात्र 22च्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक 35 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 35 रन. यावेळेस मात्र या चेंडू सरळ जाऊन यष्टांना आदळलाय. फलंदाज बाद होताना क्लीन बॉलच्या माध्यमातून. इथून प्रथम फलंदाजी करत असताना आई माऊली नंदाडे संघाने धावा जमवल्या गेल्या. 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष हे समोर असेल या ठिकाणी न्यू स्टार सावरे संघासमोर. जो विजयी संघ होईल त्याला मात्र हा या ठिकाणी बाय पाहायला मिळेल. जो विजयी संघ होईल थेट या ठिकाणी क्वालिफायर मॅच खेळेल विजयी संघ. धन्यवाद. प्रथम फलंदाजी करत असताना आई माऊली नंदाडी संघाने 35 धावा जमवल्या गेल्या आणि 36 धावांचं लक्ष हे समोर असेल.
इथून मात्र 36 धावांचं लक्ष गाठायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सागर मंडल पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. पहिलाच बॉल उडवलाय, जरूर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. सचिनच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. गॉन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. इथून आपण पाहिला तर काही जबरदस्त नो बॅटल. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज सागर मंडल पहिल्या चेंडूवरती विकेट त्याच्या नावावरती राहायला गेलाय. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, चांगला मानस, चांगला मान कवडा आणि चांगला मनसोबा पाहायला मिळाला स्वप्नीलच्या बॅट मधून. म्हणतात ना, अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिलं षटक आहे. 2 चेंडूंचा आपण खेळ अगदी तपासून पाहिला तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज सागर मंडल. रिव्हर्सचा टेम होता, असफल जरूर झालाय. डेंजर रेनकडे जरूर आले होते त्या ठिकाणी स्वप्नील, पण इथून 1 धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंचे खेळ आतापर्यंत आहे. 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी हाताळली गेले. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत मामा फायटर वेवूर, तर एका बाजूला आर्यन सिरगाव, आणि जो विजयी संघ होईल थेट क्वालिफायर मॅच खेळेल. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तितकाच सुरेख चेंडू हाताळला गेलाय आणि चांगली गोलंदाजी. मी नक्कीच म्हटलं होतं चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिला जातो. या ठिकाणी सफाळे गावचा नक्कीच ब्रँड पाहायला मिळतोय सागर मंडल. चांगली गोलंदाजी हाताळली. अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी कशी असावी, प्रेशरला न झुमाताना मात्र गोलंदाजी हाताळतोय आई माऊली नंदाडी संघाचा कर्णधार. लोबर फुलटं जाताना सॉफ्ट हँडने केला. डेंजर रेनकडे आले होते विशाल बराड, पण इथून मात्र यस 1 धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी, व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज हाताळली गेली आतापर्यंत सागर मंडल. चांगली गोलंदाजी हाताळली. त्या बाजूला विशाल बराड आहे. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर, काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी. फलंदाज विशाल बराड ठरलाय फेल. गॉन. धन्यवाद. थँक्यू. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती करीस धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज नो मॅन गोलंदाजी मार्क वरती संकेत हाडाल बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल नवीन बॅटल आपण पाहिलं. 4थ्या क्रमांकावरती जतीन दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत. यावेळी स्विच हिट काढण्याचा प्रयत्न, पण नॉट वेग तेज तर्रार. यस रिव्ह्यू या ठिकाणी चेक केला जाईल. आमचे थर्ड अंपायर सचिन काटेला सर नो साठी भीमर साठी हा रिव्ह्यू चेक केला जाईल.
यस भीमर चेंडू आहे. इथून नो बॉल पाहायला मिळेल. इथून फ्री हिटचं सिग्नल असेल, लायसन्स असेल या चेंडूवरती. संकेत हडल इथून पहिलाच मात्र खराब चेंडूने सुरुवात राहिली गेली. संकेत हडल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परफेक्ट इलेव्हेशन नाही आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. इथून एका धाबेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत. 5 आकड्यावरती 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. संत सुरुवात आहे आतापर्यंत न्यू स्टार सावरे संघाची, जिथून 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत हडल. यावेळी अप्रतिम सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला जरूर. इथून बेस फील्ड पाहायला मिळाली जरूर. इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. चेंडू सरळ या ठिकाणी लॉंग स्टॉपला क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार, चौकार. आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 11 धावा, 11 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाज संकेतने आतापर्यंत पलटवार जरूर केला गेलाय, पण इथून थोडं क्षेत्ररक्षकाची साथ नाही आहे. यावेळी लावून अपील आहे पंचांकडे. पंचांनी मात्र दात फेटाळले गेले जरूर. इथून डेंजर रेंजकडे आले होते. इथून झेल जर डायरेक्ट थ्रो हातामध्ये सॉफ्ट हँड मध्ये जर विसावला असता तर धावचीची दाट शक्यता होती, पण इथून तसं काही घडलं नाही. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण होतील. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 13 आकड्यावरती. यस पराभूत जरूर झाला. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कधी हरणार तर कधी जिंकणार. गोलंदाज संकेत हडल आतापर्यंत 4 चेंडू, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. यस इथून मात्र खोलवर टप्प्याची लेंथ जरूर. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल, जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. काही जबरदस्त 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली सामन्यजनक खेळी करत असताना 2 फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, स्वप्नील आणि जतीन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका जरूर. काही जबरदस्त झेल, चांगला त्या ठिकाणी फलंदाज आउट होताना पाहायला मिळतोय. यस विकेटचा बदल. इथून 2 षटकाचे होते समाप्ती, 2 षटकाच्या समाप्ती करीत धावफलक जाऊन पोहोचलाय 15. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 21 धावेची गरज असेल. धन्यवाद. 12 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल. 12 चेंडू 21 धावा हे सामन्याचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. साहिल रावते आलेला प्रमोट केला गेलाय त्याला, मात्र 3ऱ्या क्रमांकाचा.
इथून 12 चेंडू आणि 21ची गरज असेल नो स्टार सावरे संघाला विजयी संपादित करायचा असेल तर संघर्षाची पराकाष्ठा करावं लागेल. 12 चेंडू 21 धावा. साहिल रावतेला प्रमोट केल्या गेलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. यस या ठिकाणी फिरकीच्या जादूगर म्हणून पाहिला जाता. यावेळेस मात्र लावूड अपील जरूर पंचांकडे. चेंडू पडल्यानंतर थोडासा जबरदस्त अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी राहिले गेले. नो चान्स फॉर द फलंदाज. फलंदाजाला मात्र चान्स नाही आहे. इथून चेंडू सरळ जाऊन मात्र चांगली गोलंदाजी हाताळली गेली. साहिल रावते गोलंदाजी मार्कवरती. यावेळी फुलटच बॉल सरळ बॅटचा वापर इनटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सागर मंडल यांच्या माध्यमातून. तितकीच चांगली फेकी पाहायला मिळाली आणि इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 10 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 10 गेंदे से 19 रनों की दरकार. कधी इथून मात्र काही जबरदस्त संयमी खेळी करावी लागेल नो स्टार सावरे संघाला. इथून आतापर्यंत आपण पाहिला तर 10 चेंडू आणि 19ची गरज असेल. स्विचिटचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सरळ क्लिअर करेल सीमा रेखा पार. चौकार. धन्यवाद थँक्यू. इथून काही जबरदस्त महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार आलाय. 9 चेंडू आणि 15ची गरज असेल. 9 चेंडू 15 धावा. साहिल रावते गोलंदाज ऑन ट्रॅक. यावेळेस बळवलाय बंडाट वेग तेज तर्रार वेगावरती स्वार. इथून डॉट बॉल आलाय. 8 चेंडू आणि 15ची गरज. 8 चेंडू 15 धावा हे सामन्याचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 गेंदे से 15 रनों की दरकार. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल. यावेळेस मात्र चेंडू सरळ यष्ट्यांना जेवून आदळला गेलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यस विकेटचं पतन. इथून येणारे चेंडू असतील 7 आणि 15 धावेची गरज असेल. 7 गेंदे से 15 रनों की दरकार. धन्यवाद. या ठिकाणी गोलंदाज इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून 7 चेंडू आणि 15ची गरज. 7 चेंडू आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आई माऊली नंदाणे तर एका बाजूला नो स्टार सावरे संघ. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी लावून अपील आहे पंचांकडे. इथून मात्र डॉट बॉल आलाय. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 15 धावेची गरज असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
धन्यवाद, थँक्यू. इथून शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आकाश सोमडा या गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू आणि 15ची गरज असेल. हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 चेंडू 15 धावा. पहिलाच बॉल सरळ पॅटचा वापर जरूर. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू क्लिअर झाला. लॉंग ऑफला चांगला क्षेत्ररक्षण झाला. डेंजर रेनकडे आला. इथून फंबल झाली. इथून हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अख्खा गाव मामाचा आणि काय नाही कामाचा. इथून मात्र फंबल जरूर झाले. इथून मात्र 5 चेंडू आणि 13ची गरज असेल. प्रत्येक चेंडू मात्र महत्वाचा असेल. 5 चेंडू 13ची गरज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. बट हँडने मात्र चेंडूला फील्ड केला. अचूक फेके झाले. तत्पूर्वी इथून धाव उचित पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना. यस, विकेटचं बदल. इथून येणारी चेंडू असतील 4 आणि 12ची गरज असेल. तत्पूर्वी देऊया आमच्या संगीत कक्षामधून नागेश बरड आलाय. नो मॅन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 12ची गरज असेल. 4 चेंडू 12 धावा सामन्याचं समीकरण आहे. काही जबरदस्त सामना रंगलाय गेला मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. या वेळेस मात्र खराब चेंडू हाताळला जरूर. नो चेंडू आणि इथून सिंगलला डबल मध्ये. यस, इथून विकेटचे पतन होईल. नो+1. इथून येणारे चेंडू असतील 4 आणि 10 धावेची गरज असेल. विकेट किती गेले रे बाळा? 4 5. आउट कोण होता? अभी नागेश नाही. 2 कॅच 1 बोल्ड आणि 2 रन आउट. फिर कोण आया? नागेश धन्यवाद, थँक्यू. सेकंड पे आउट हुआ. फिर कौन आया? सुनील. अभी स्ट्राइक पे कौन है? अक्षय. 4 चेंडू आणि 10ची गरज असेल. लायसन्स असेल या चेंडूवरती. फ्री हिटचा चेंडू आहे. इथून 4 चेंडू आणि 10ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश सोमडा. या वेळेस मात्र क्लीन बोल्ड जरूर राहिला होता. पण इथून फ्री हिट होता. लक्ष सुद्धा यष्टीरक्षक फ्री हिट होता. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. इथून 3 चेंडू आणि 9ची गरज असेल. 3 चेंडू 9 धावा. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबाबदारी घ्यावी लागेल. इथून 3 चेंडू आणि 9ची गरज आहे. 3 चेंडू आणि 9 धावेची गरज. तीन चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. गोलंदाज आकाश. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण झालाय आणि मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. इथून 2 चेंडू आणि 5ची गरज असेल. 2 चेंडू 5 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 2 चेंडू 5 धावा. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे. हृदयाची स्पंदने. 2 चेंडू आणि 5ची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 2 चेंडू आणि 5 धावेची गरज. यावेळेस वळवलाय जरूर चेंडूला. यस, विकेटचं पतन होईल त्या ठिकाणी सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये. इथून 1 चेंडू आणि 5ची गरज असेल. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. 1 चेंडू 5 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. नवीन फलंदाज अभय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
इथून एक चेंडू आणि 5ची गरज असेल. इथून जर चौकार आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. इथून जर चौकार आला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. एक चेंडू 5ची गरज. वळवलंय जरूर या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथून कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी आई माऊली नंदाडे संघ अँड हार्ड लक टीम न्यू स्टार सावरे संघ. इथून मात्र नक्कीच न्यू स्टार सावरे संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद च्या वतीने लक्ष आभार. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.